पण काय 9 महिने 10 महिने नाही लागत ना. 30 तारखेला नवं पत्र आलं. 30 तारखेच्या तुमचे पत्र 27 झाले. आम्हाला काय तुम्ही काय तुम्ही म्हणले शिवाय सर तुम्ही आम्ही 26 नोव्हेंबरपासून आमचं विविध प्रकारचे आंदोलन चालू आहे पीक विम्यासाठी. तर आम्ही काय गाव रिचर्समध्ये आंदोलन केले, वेळोवेळी आत्महत्या केला आणि जामगाव मंडळाने घेणाऱ्या चालू लोकसभेवर मंडळाला बहिष्कार टाकला. आमचा बहिष्कार काय मी आम्हाला प्रशासनाकडून आतापर्यंत कोणती मदत मिळालेली नाही. प्रशासन आमचं कोणती दखल घेतलेली नाही. लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. आम्ही शेतकऱ्यात विरोध आहे. या ठिकाणी यांनी जो बोललेले झाले तर तुम्ही काय भूमिका मागण्या पूर्ण झाल्या. आम्ही त्याचाही सत्कार करणार आहे सर्व अधिकाऱ्याचा. आणि आज आम्ही इथून पैसे घेतल्याशिवाय उठणार नाही. उठणार नाही आम्ही. प्रतिनिधींनी आज संध्याकाळपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या स्थानिक आपत्तीच्या ज्या घडलेल्या होत्या घटना त्याचा विम्याबाबत आज याद्या अपलोड करण्यावर आश्वासन दिलेलं आहे आणि 10 तारखेपर्यंत पेमेंट सुरू होईल असंही त्यांनी कळवलेलं आहे. तर आज संध्याकाळपर्यंत याद्या आल्या की आम्ही शेतकऱ्यांना त्या याद्या डिस्ट्रीब्यूट करणार. अगोदर अनेक वेळा आंदोलन. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी आकाश दाडदे, अप्पर तहसीलदार गंगापूर. आज चोलामंडल विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि जामगाव येथील शेतकरी यांची आज बैठक आयोजित केली. विम्याचे पैसे आले नाही म्हणून शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची भूमिका घेतलेली आहे. त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीच्या अनुषंगाने कंपनीच्या प्रतिनिधींनी आज स्थानिक ज्या नुकसानीच्या घटना घडलेल्या होत्या त्याच्या याद्या आज पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याचे कळवले. तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या NPCI पोर्टल मार्फत लवकरच त्याचे पेमेंटही सुरू होतील असे त्यांनी कळवलेले आहे. जर हे सदर पेमेंट झाले नाही तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला सदर कंपनी याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावी अशी